हेलो गणपति बप्पा मोरया। आज क्या बनाए ॲक्च्युली चपाती आणि फुलके आणि पराठा आणि भाकरी नको होती आणि पाव खायचा होता, पण घरात पाव नव्हता आणलेला. व्हाईट ब्रेड पण नव्हता. नीड करून मग ते पुफ करून ठेवा आणि मग खा, तेवढा वेळ पण नव्हता. सो मला एक झटपट पण पाहिजे होतं. थोडं ग्लुटेन फ्री म्हणजे मैदावालं पण नको होतं. सो माझ्याकडे नाचणी फ्लोअर होता. सो आय वॉज जस्ट सर्चिंग की काय करता येईल. अँड आय हॅव कम अक्रॉस दिस रेसिपी विच आय एम गोइंग टू ट्राय फॉर द फर्स्ट टाईम. आणि मी त्यांची लिंक पण शेअर करते विच आय हॅव रिफर्ड टू. इट इज अ चॅनल कॉल्ड होममेड हॅपीनेस विथ मनीषा. आणि त्याच्यामध्ये त्याने 4 नो चीज, नो वन, नो नीड, एगलेस, ग्लुटन फ्री ब्रेड रेसिपीज दिलेत. मला ते मसूरवाली करायचे कारण मी त्याचे खूप रील्स बघितलेले, पण मसूरसाठी यू हॅव टू सोक अँड डू इट. सो दॅट्स वाय आज मी टू जस्ट गो विथ द फ्लावर इन्स्टेड ऑफ सोकिंग अँड अदर थिंग्स. सो मी याच्यातली थर्ड रेसिपी जी होती ती रागी बन्सची होती. सो ती ट्राय केली आहे. बरीच झटपट होती. मी ते ऑलरेडी हस्क फ्लेक्स आणून ठेवले होते बिकॉज आय वॉन्टेड टू ट्राय द लेंटिल ब्रेड रेसिपी. आणि त्याच्यात सगळीकडे मी हे इसाबगोल किंवा हस्क फ्लेक्स, आय डोंट नो इट्स लाईक सीलियम हस्क मे बी, सो ते पण आणून ठेवलेले. सो झटपट इथे ड्राय इन्ग्रेडियंट्स एकत्र केलेत आणि पाणी आणि ऑइल घालून 10 मिनटं झाकून ठेवले. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स केले. ॲब्सोल्यूट नीडिंग केलेलं नाही आहे, फक्त स्पॅट्युलाने नीट मिक्स करून त्याचे बॉल्स बनवून ते बेक करायला ठेवले आहे. आणि आफ्टर बेकचे पण मी इथे फोटो टाकते आणि खाऊन झाल्यावर कसे झाले होते ते पण सांगेन. आता मी जस्ट केले आणि रेकॉर्ड करते while it is baking. So let's wait and see how those comes after baking. And I am just following as is whatever measurements given. इथे शुगर ऑप्शनल म्हटली तरी पण मी ॲड केली आहे. हां, सो लेट्स सी. आणि मी गुगल जेमिनायला पण विचारलेलं की मला ते एक रेसिपी दी, त्यांनी पण दिलेली. पण मग ही यूट्यूबवर व्हिडिओ बघितल्यावर आय वॉन्टेड समथिंग विच इज ऑलरेडी टेस्टेड रादर दॅन ट्राय आउट. सो आय होप दिस टर्न्स आउट वेल रादर दॅन फॉलोइंग द वन विच इज गिवन बाय जेमिनाय. अँड फक्त एक ट्विक मी केलं आहे की मी ओव्हनमध्ये, अगेन मी बरेच असे रील्स बघितलेले की यू कीप द वॉटर बेड. सो मी एका दुसऱ्या टिनमध्ये हलकंसं पाणी घालून पण त्याच्याबरोबर ठेवलं आहे. बिकॉज वाईल हिअरिंग इट इज लाईक रागी इज व्हेरी म्हणजे हार्ड. इट डझंट टर्न सॉफ्ट. सो मे बी कीपिंग द वॉटर विथ इट विल हॅव द सॉफ्टनेस ॲडेड. बट लेट्स सी, आय एम स्टील नॉट येट शुअर अबाउट इट. करून बघूया. हा ब्रेड चांगला झाला म्हणजे व्यवस्थित हे झालाय आणि गुड. बट मे बी म्हणजे मला असं वाटलं ते थोडं इसाबगोलचं कंटेंट जास्त, म्हणजे देयर इज सम गुई टेस्ट, लाईक आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन. पण म्हणजे थोडं मला ती एक टेस्ट नाही आवडली. बट या इट इज you can have it in a burger and I tried with a burger and it's absolutely fine replacement of a bread, I would say. पण म्हणजे मला आवडेल अजून वेगळ्या पद्धतीने ट्राय करायला. सो दुसरी एक जी पद्धत आहे ती पण मी चेक करून व्हिडिओ थोड्या दिवसांनी पोस्ट करेन. आणि अजून वेगवेगळे एक मुगाची डाळ आणि मसुरीच्या डाळीचा पण असा ब्रेडचा ऑप्शन आहे. सो आय ट्राय दॅट अँड पोस्ट इट ॲज वेल. बट येस, दिस इज अ गुड try. I would say ki it's really a good option or a replacement for a bread. Thank you for watching आणि मला सांगा if you want me to try any such recipes, share it in comments. Thank you. Bye.